नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, अनेक भागात अतिवृष्टी झालेली सर, ढगफुटी झालेली म्हणजे मराठवाड्यामध्ये विशेष करून. आता मला जायचं होतं शिर्डीला, आमच्या दोन्ही नद्याला पाणी आहे, कसुराला लेंडीला. पण मला इकडून माजलगाव पण जावं लागेल संभाजीनगर म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झालेली सर. हा. हा सर, नक्कीच. आता शेतकऱ्यांना हा पाऊस कधी उघडेल आणि पुन्हा कधी कोणत्या तारखेला पाऊस येणार आहे या संदर्भात काही जे अपडेट असेल ते सविस्तर सांगा सर. आपलं शेतकऱ्याला म्हणा आणखीन 23-24 म्हणजे आज 23 मध्ये 24 आणि 2 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. हा सर. म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, समजा विदर्भात जरा कमी आहे तर आमच्या मराठवाड्याकडे जरा जास्त आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे या 3 विभागामध्ये जरा जास्त पाऊस आहे. हा सर. आणि त्याच्यानंतर 25 आणि 26 2 दिवस पुन्हा काय होईल, सूर्यदर्शन होईल, पाऊस थोडा विश्रांती येईल, 2 दिवस गेली फक्त 48 घंटे. त्याच्यानंतर 27 सप्टेंबर, 28, 29 आणि 30 पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. हा सर, म्हणजे पुन्हा अलर्ट असणार आहे 28, 29, 30 ला. 27, 28, 29, 30 पुन्हा 1 तारखेपासून शेतकऱ्यांना सोयाबीन काढायचं नियोजन करा, पाऊस उघडणार आहे. हा सर. सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी. हो सर. 1 तारखेला पाऊस उघडल्यानंतर पुढे पावसाची शक्यता असू शकते का? नाही, 10-12 दिवस नाही पण. म्हणजे पूर्णपणे मान्सून निघून गेल्यासारखी परिस्थिती होईल का? नाही, पाऊस थोडा थोडा येत राहील, पण असं हे इतका धुमाकूळ बंद होईल समजा. हा सर, बरोबर. एवढं पडायला ते मग स्थानिक म्हणून थोडं थोडं पडत असते. हा सर. पण असं एवढा मोठा जे आहे ना ते हा, तो पडणार नाही. हा सर, नक्कीच शेतकऱ्यांना 25 आणि 26 सप्टेंबरला संधी आहे की ज्यांनी समजा सोयाबीन काढणी चाललेलं असेल त्यांनी काढून घ्याल. 2 दिवस चान्स आहे. विदर्भातल्या जरा चान्स आहे चांगला, कारण की विदर्भाकडे जरा कमी आहे पावसाचं प्रमाण. हा सर. पश्चिम पाऊस आम्हाला मराठवाडा, हा सर, मराठवाड्याचे नांदेड जिल्हा, लातूर, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, हा सर, त्याच्यानंतर धाराशिव म्हणजे मराठवाडा, आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या पट्ट्या जरा जास्त पाऊस पडणार आहे. हा सर. आणि सर्वात जो पाऊस कमी या महिन्यात तो पश्चिम विदर्भात आहे, म्हणजे बुलढाणा असो जे खूप झालंय. आता ते उद्याचं जे येईल का शेवटचा पाऊस, मग ते सगळ्यांचीच सरासरी लेवल करून टाकून जिथं कुठं पडला नाही तिथं सुद्धा. म्हणजे पश्चिम विदर्भाची देखील अपेक्षा नाही जास्त पावसाची, कारण की त्यांना देखील पाऊस झालेला आहे खूप. सोयाबीन काढायला आले सगळ्यांचं, आता पाऊस नाही पाहिजे. आणि धरणं देखील भरलेली आणि रब्बी हंगामासाठी पुढील जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी, आता भरपूर पाणी, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे सर्व धरणं भरलेली आहेत ते शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता या माजलगावच्या धरणातून पाणी सोडलं आहे सगळं. आणि आपण एक आधी ताई सांगितली होती तर नव्हती, त्यापासून अतिवृष्टी होईल म्हणून सांगितलं तर नव्हतं, सगळ्यांना कल्पना दिली. हो सर. आणि इतिहासात अनेक म्हणजे बदल झाले की पहिल्यांदाच असा पाऊस पडला आणि धरणं भरले एवढे. नाही, पण मी म्हणत होतो धरणं भरतील, आधीच सांगितलं होतं. हा सर, तुम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि ती धरणं भरलेली होती. आणि कोणकोणती धरणं भरतील हे देखील तुम्ही सांगत गेले होते प्रत्येक शेतकऱ्यांना. तुम्ही म्हटले होते की बीड, धाराशिव, सोलापूर, आष्टी ही जी भागं राहिलेली होती ही देखील आता या एका म्हणजे 2-3 दिवसातच कंटाळून गेले या पावसाने सुद्धा. धाराशिव हे खूप भयानक पाऊस झालाय, रात्री सुद्धा मुसळधार झालाय. लातूर मुसळधार झालाय, परभणी जिल्हा मुसळधार पडलाय, नांदेड, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर. म्हणजे कोणताच भाग या पावसाने सोडलेला नाही सर. म्हणजे अतिवृष्टीग्रस्त झाला, जिथे पाऊस कमी होता तो देखील भाग अतिवृष्टीग्रस्त झाला सर. म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे भरपाईची गरजाची आवश्यकता झालेली सर. सध्याची परिस्थिती बघता खूप बिकट झालेली आहे. हा, म्हणजे जो शेतकरी पावसाची म्हणजे हवा वाटपा करत होता तर ती अतिशय चुकीची होती, एवढ्या पावसाची हवा करणं. परंतु शेतकऱ्याला असं वाटत होतं बाकी पाऊस पडतो का नाही, पण नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते भाग देखील घेतलेले, सोडलेले भाग देखील या पावसाने घेतलेले. हो, सगळीकडे. हो सर. नंतर 25 आणि 26 दरम्यान राज्यात 2 दिवस वातावरण कोरडं राहील,
म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 सप्टेंबर 28 29 30च्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं ओढे नाले पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, ह्यामध्ये 27 ते 30 दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला, नदीच्या तीरावर, नदीच्या काठावर बांधू नका. त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा. कारण ह्या पावसामध्ये म्हणजे जे धरणं येतं त्या धरण क्षेत्रामध्ये, त्या कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडा.